नमस्कार. आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. ब्रह्मलोकापासून सर्व लोक हे पुनरावर्ती आहेत असे सांगितले, परंतु ते पुनरावर्ती कसे यावर भगवंत ब्रह्मदेवाच्या रात्र व दिवसाच्या अवधीचे वर्णन करून सर्व लोकांची अनित्यता सिद्ध करीत आहेत. श्लोक 17. सहस्त्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्त्रांतान ते होरात्रविदो जनाः. श्लोकाचा अर्थ, ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. येथे युग हा शब्द दिव्य युगांचा वाचक आहे. कृतयुग, त्रेता, द्वापार व कलियुग या चारही युगांचा काल एकत्र केल्यावर हे दिव्य युग होते. हे देवांचे युग आहे, म्हणून याला दिव्य युग असे म्हणतात. या देवांच्या कालाचे परिमाण आपल्या काळाच्या परिमाणापेक्षा 360 पट अधिक मानले जाते. म्हणजे आपले एक वर्ष म्हणजे देवांच्या 24 तासांचा एक रात्र व दिवस. आपली 30 वर्षे म्हणजे देवांचा एक महिना व आपली 360 वर्षे म्हणजे त्यांचे एक दिव्य वर्ष होय. अशा 12,000 दिव्य वर्षांचे एक दिव्य युग होते. याला महायुग व चतुर्युग असेही म्हणतात. या संख्येची बेरीज केल्यावर हे युग म्हणजे आपली 43,20,000 वर्षे होतात. दिव्य वर्षांच्या हिशोबाने 1200 दिव्य वर्षांचे आपले कलियुग, 2400 वर्षांचे द्वापार, 3600 वर्षांचे त्रेता व 4800 वर्षांचे कृतयुग असते. एकूण 12,000 वर्षे होतात. हे एक दिव्य युग होय. अशा हजारो दिव्य युगांनी ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढ्याच युगांनी एक रात्र होते. मनुस्मृतीच्या प्रथम अध्यायातील 64व्या श्लोकापासून 73व्या श्लोकापर्यंत या विषयाचे विशद वर्णन केलेले आहे. ब्रह्मदेवाच्या दिवसाला कल्प किंवा सर्ग आणि रात्रीला प्रलय असे म्हणतात. अशा 30 रात्री दिवसांनी ब्रह्मदेवाचा एक महिना, अशा 12 महिन्यांचे एक वर्ष आणि अशा 100 वर्षांचे ब्रह्मदेवाचे पूर्ण आयुष्य असते. ब्रह्मदेवाची रात्र व दिवस यांचे परिमाण सांगून भगवंतांनी असे दाखविले आहे की अशा प्रकारे ब्रह्मदेवाचे जीवन आणि त्याचा लोक सुद्धा सीमित व कालाची मर्यादा असलेला आहे, म्हणून तोही अनित्यच होय. आणि जर तोही अनित्य आहे तर त्याच्या खालील लोक आणि त्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांचे शरीर अनित्य असेल तर यात नवीन सांगण्यासारखे ते काय आहे? ब्रह्मदेवाच्या रात्र व दिवसाची कालमर्यादा जाणल्यावर मनुष्याला ब्रह्मलोक आणि त्याच्या आतील सर्व लोकांच्या अनित्यतेचे ज्ञान होते. मग त्याला ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजते की जर लोकच अनित्य आहेत तर मग येथील भोग हे अनित्य व विनाशीच होत आणि जी वस्तू अनित्य आणि विनाशी असते ती स्थायी सुख देऊ शकत नाही. म्हणून या लोकीच्या व परलोकीच्या भोगांबद्दल आसक्त होऊन ते प्राप्त करण्याची धडपड करणे आणि मनुष्य जीवन प्रमादामध्ये घालवून ते फुकट दवडणे हा मोठा मूर्खपणा आहे. मनुष्य जीवनाचा काल फारच थोडा आहे.
म्हणून भगवंतांचे चिंतन प्रेमाने निरंतर करून लवकरात लवकर त्याला प्राप्त करून घेणे हाच शहाणपणा होय. आणि यातच मनुष्य जन्माचे साफल्य आहे. जे अशा प्रकारे जाणतात तेच दिवस रात्र रूपी कालाचे तत्व जाणून आपल्या अमूल्य काळाच्या साफल्याचा लाभ घेणारे होत. अशा प्रकारे आज आपण 17व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 18व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.